कुबेर यंत्र कुठे लावायचे? कुबेर यंत्राचे महत्त्व काय? नमस्कार मित्रांनो, अनेक लक्ष्मीकारक उपायांपैकी एक उपाय आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये कुबेर यंत्राची स्थापना करणे आहे. कुबेर यंत्राची आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जरी आपण स्थापना केली तरी आपली व्यवसाय वृद्धी होते. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये कुबेर यंत्राची स्थापना करायची आहे. शक्य असल्यास यंत्र आपल्या घरी नक्की आणावं आणि धनत्रयोदशीच्या दिवशी त्याची स्थापना जरूर करावी. कुबेर यंत्र कसं असावं? धनत्रयोदशीच्या दिवशी आपण मौल्यवान वस्तू किंवा सोने खरेदी करत असतो. यावर्षी आपण आपल्या घरामध्ये हे यंत्र आवश्यक आणावं. आपल्या जवळपास कुठेही दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र असेल त्या ठिकाणी पंचधातूंचा आपल्याला यंत्र मिळेल. आपण ते जरूर आणावं. यंत्र आणताना फक्त एक काळजी घ्यायची, लोखंडाचे यंत्र नसावं. लोखंडाच्या पत्रावर कोरलेलं यंत्र नसावं. तांब्याचं चालेल, पितळाचे चालेल. पत्रावर कोरलेलं यंत्र नक्की चालेल, परंतु लोखंडाच्या पत्रावर कोरलेलं यंत्र नसावं. कारण लोखंडावर शनी या ग्रहाचा प्रभाव असतो. म्हणून शक्यतो पंचधातूंचा कोबीपर्यंत राहणारा जवळपास स्वामी केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन आपण चौकशी करावी. नक्की आपल्याला मिळून जाईल. कुबेर यंत्राचे महत्त्व काय? माता लक्ष्मी ही चंचल असते. माता लक्ष्मीची साधना जर आपण केली तर आपल्या घरामध्ये पैशाची आवक वाढते. तसेच कुबेर भगवान हे संपत्तीचे देव मानले जातात. यंत्राची स्थापना केल्याने आपल्या घरामध्ये पैशाची आवक वाढते, व्यवसायात वृद्धी होते, संपत्ती वाढते आणि आपण सुखी जीवन जगतो. ते आपल्या घरामध्ये पैसा स्थिर ठेवतात, पैशाची बचत होते. बऱ्याचदा आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असं होतं असेल की भरपूर कष्ट करून मेहनत करून पैसा आपल्याकडे टिकत नसेल, बचत होत नसेल. अशा वेळेला आपल्या घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी यंत्राची जर आपण स्थापना केली तर या यंत्रातून एक विशिष्ट ऊर्जा असते. ती ऊर्जा धन आकर्षित करते. त्याचप्रमाणे आपल्या भोवती, आपल्या संपूर्ण कुटुंबाभोवती एक संरक्षक कवच देखील निर्माण करते. कारण कुबेर भगवान यांना देवांच्या संपत्तीचे रक्षक देखील मानले जाते. त्याचप्रमाणे नुसतं यंत्र घरात ठेवून चालणार नाही. रोजच्या रोज विशिष्ट मंत्र साधना करावी लागते. ही मंत्र साधना केल्याने त्या यंत्रातील शक्ती वाढत जाते, आपला आत्मविश्वास वाढत जातो आणि मग आपली नकारात्मकता दूर होऊन आपोआपच आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी लागते. कुबेर यंत्राची स्थापना आपण कुठे आणि कधी करायची? व्यवसायाच्या ठिकाणी, दुकानात, आपल्या घरी, देवघरामध्ये या यंत्राची स्थापना आपण करू शकतो. यंत्राची स्थापना आपण कधी करू शकतो? धनत्रयोदशी हा अतिशय चांगला मुहूर्त मानण्यात येतो. त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत, बुधवार, शुक्रवार, एकादशी आणि पौर्णिमा यापैकी कुठल्याही दिवशी यंत्राची स्थापना आपण अवश्य करावी. ज्यांना दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी यंत्राची स्थापना करायची असेल त्यांनी त्याच दिवशी यंत्र आणलं तरी चालेल. किंवा आपल्याला जर त्या दिवशी जमणार नसेल, अगोदर यंत्र घेऊन या. फक्त त्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये यंत्राची स्थापना करावी. कुबेर यंत्र दुकानात कुठे लावायचे? भगवान कुबेर हे उत्तर दिशेचे स्वामी मानले जातात. म्हणून आपल्या देवघरामध्ये ईशान्य दिशेला किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जर आपण यंत्राची स्थापना करणार असाल तर उत्तर दिशेला यंत्र स्थापित करावं. कुबेर यंत्राची स्थापना घरामध्ये कशी करावी? देवघराजवळची जागा स्वच्छ करून घ्यायची. त्या ठिकाणी एखादा पाट मांडावा. त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावे. लाल रंग का? तर लाल रंग कुबेर भगवान यांचा आवडता रंग आहे. नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. गणपती बाप्पांचं स्मरण करायचं. आपल्या कुलदैवतेचे स्मरण करा. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र म्हटला तरी चालेल. नवार्ण मंत्र म्हणावा. त्यानंतर भगवान विष्णूंचं, माता लक्ष्मीचे स्मरण करायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय शक्य होईल तितक्या वेळा मंत्र जप करावा. ओम महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र किंवा माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र, या मंत्राचा 11 वेळा जप करावा. त्यानंतर एक ताम्हण घ्यावं. ताम्हणामध्ये थोडेसे अक्षता घ्याव्या. कुबेर भगवान यांना कुंकू मिश्रित अक्षता आवडतात आणि म्हणूनच थोडंसं कुंकू त्यामध्ये टाकायचं.
आपण जे यंत्र आणलेलं असतं ते बाजारातून आणलेलं असते, दुकानातून आणलेले असतात, त्यांची शुद्धी होणं महत्त्वाचं आहे. म्हणून यंत्राला प्रथम शुद्ध पाण्याने, त्यानंतर पंचामृताने किंवा कच्च्या दूध आणि स्नान घालायचं, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. कुबेर यंत्र कसे सक्रिय करावे? यंत्राची स्थापना सुरू करताना चमच्याने किंवा पळीने त्यांना स्नान घालायचं आहे आणि 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं. शक्यतो संस्कृत मधलंच पुरुष सूक्त म्हणावं. आपल्याला जर वाचायला अडचण येत असेल तर आपण यूट्यूबला ते पुरुष सूक्त लावून द्यावं. 16 वेळा पुरुष सूक्ताचा अभिषेक करायचा आहे. 16 वेळा पुरुष सूक्ताचं असं पठण झाल्यानंतर आणि यंत्राला अशा पद्धतीने स्नान घातल्यानंतर यंत्र स्वच्छ पुसून घ्यायचं. पुसून घेतल्यानंतर चौरंगावरती किंवा पाटावरती लाल वस्त्र अंथरून त्यावरती एखादी प्लेट ठेवावी किंवा छोटं ताम्हण असेल तर ताम्हण ठेवावं आणि त्यामध्ये थोडेसे कुंकू मिश्रित तांदूळ ठेवावे आणि त्यावरती यंत्राची स्थापना करावी. त्यानंतर यंत्रावरती हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. भगवान कुबेर यांना गुलाल बुक्का देखील प्रिय आहे. गुलाल बुक्का सुद्धा ठेवू शकतात. फुलं व्हावीत. त्याचप्रमाणे कडुनिंबाची पानं भगवान कुबेर यांना प्रिय आहेत. म्हणून कडुनिंबाची पानं जर आपल्याला कुठे मिळाली तर नक्की व्हावीत. कडुनिंबाच्या पानांमुळे आपल्या घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही. भगवान कुबेरांना मनोभावे नमस्कार करावा, नैवेद्य दाखवावा. नैवेद्य आपण पंचामृताचा दाखवावा. धनोत्रयोदशीच्या दिवशी ही पूजा करणार असाल तर धनोत्रयोदशीच्या दिवशी आपण काही विधी दाखवणार असाल तोच नैवेद्य यंत्राला दाखवावा. त्यानंतर भगवान कुबेराची आरती करावी. आरती झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली जरूर म्हणावे. आपण सर्वांनी या पुष्पांजली ऐकली असेल. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य धिपतये धनधान्य समृद्धिम देही दापय दापय स्वाहा. मंत्र पुष्पांजलीमध्ये भगवान कुबेर यांचा जय जयकार केला जातो. कुठलीही आरती किंवा कुठलीही पूजा या मंत्र पुष्पांजलीशिवाय पूर्ण होत नाही आणि म्हणूनच भगवान कुबेरांच्या पूजेशिवाय कुठलीही पूजा पूर्ण होऊ शकत नाही. कुबेर यंत्र स्थापना विधी. ज्या दिवशी आपण ही स्थापना कराल त्या दिवशी आपल्याला काही मंत्र साधना करायची आहे. यामध्ये प्रामुख्याने भगवान कुबेरांचा मंत्र कुबेर मंत्र ओम विश्रामनाय स्वाहा, भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय, माता लक्ष्मीचा मंत्र ओम श्री नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ यांचा मंत्र श्री स्वामी समर्थ. या मंत्रांचं पठण करा. कुबेर यंत्राची घरात स्थापना केल्यानंतर वर्षभर यंत्राची पूजा कशी करायची? ज्यांच्या घरात पहिल्यापासूनच यंत्र असेल त्यांनी धनत्रयोदशीच्या दिवशी तसंच कुठल्याही पौर्णिमेला यंत्राला 16 वेळा पुरुष सूक्त म्हणून अभिषेक जरूर करावा आणि अशाच पद्धतीने पूजा करावी. रोज यंत्राची पूजा करताना हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं द्या. पौर्णिमेच्या दिवशी फक्त अभिषेक किंवा स्नान द्या. एक वेळ जरी आपण पुरुष सूक्ताचा अभिषेक केला तरी चालेल. भगवान कुबेराचे रोजच्या रोज नामस्मरण करा. कुबेर भगवानचा हा जो मंत्र आहे या मंत्राचा रोज शक्य होईल तितकं पठण करा. कुबेर भगवान यांच्याकडे कधीच काही मागायचं नाही, फक्त त्यांचा आशीर्वाद मागायचा. कुबेर यंत्राची स्थापना करण्याचे फायदे. आपल्या घरामध्ये पैसा स्थिर राहील, लक्ष्मी माता स्थिर राहील, पैशाची बचत होईल, पैशांचा संचय होईल. कर्जबाजारी झाला असेल तर कर्ज देखील मिटून जातील. कुणाकडे पैसे अडकले असतील ते देखील आपल्याला मिळतील. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमचे काही जर प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा. आणि जर तुम्हालाही जर कुबेर यंत्राची स्थापना करायची असेल तर ती व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तशी स्थापना करा आणि वर्षभर जशी पूजा अर्चा करायची सांगितलेली आहे त्याप्रमाणे पूजा करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.